नमस्कार, कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नग्न भांग घेऊन लाल झालेले डोळे, अंगावर फासलेली राख, चेहऱ्यावर स्वाभाविक क्रोध, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, जगाच्या मोहमारीपासून मुक्त जगणाऱ्या नागासाधूंना तुम्ही पाहिलं असेल। कुंभमेळा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले नागासाधू त्यांच्या दिसण्यामुळे वेगळे ठरत नाहीत, तर त्यांनी केलेल्या त्याग, ऋणजिचे, महादेवाप्रती असणारे अपार भक्ती त्यांना वेगळे बनवते। जितकं त्यांचं दिसणं वेगळं, तितकंच त्यांचं जगणंही गोड। लाखोच्या संख्येने कुंभमेळ्यात येणं, त्यानंतर अचानक कुठेतरी गायब होणं विचार करायला लावणार आहे। नागासाधूंच्या गुरु जीवन आणि त्यांच्याबद्दलच्या रहस्यमय गोष्टींमुळे इतर बाबाबुवांपेक्षा नागासाधू जगाला कायमच वेगळे वाटतात। कुंभमेळा आणि महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा। हिंदू धर्मात याला खूप पवित्र मानलं जातं। जगाच्या कानाकोपऱ्यातून करोडो हिंदू बांधव यात मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात आणि पापापासून मुक्ती मिळवून मोक्ष प्राप्त करतात। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो। त्यात गंगा आणि यमुना या 2 नद्या आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतात, तर तिसरी नदी म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह जमिनीखालून वाहतो। दरम्यान या दिवशी नदीत सर्वात आधी नागासाधू स्नान करतात। त्यानंतर नदी सर्वसामान्यांसाठी खुली केली जाते। प्राचीन काळात नागासाधू धर्मसंस्कृतीची रक्षा करण्यासाठी सैन्याच्या रूपात काम करत होते। त्या कारणास्तव कुंभमध्ये स्नान करण्याचा पहिला अधिकार नागासाधूंना दिला जातो। कुंभमेळ्याचे पूर्णकुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत। कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरतो। महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा भरतो। हा महाकुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो। पौराणिक कथेनुसार देव आणि दानवाच्या समुद्रमंथनातून अमृतकुंभ म्हणजे अमृत असलेले भांडे बाहेर आले। त्यामुळे एक पक्षाने ते भांडे कोंडात धरून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली। त्यावेळी त्या अमृताच्या भांड्यातून एक थेंब अमृत प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी पडलं। त्यामुळे ही 4 ठिकाणी अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यामुळे त्याच 4 ठिकाणावरती कुंभमेळा साजरा केला जातो। या कुंभमेळ्यात अंदाजे 40 कोटी अधिक भाविक एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। 45 दिवस चालणारा हा कुंभमेळा स्थानिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देताना दिसून येते। महाप्रयागराजमध्ये चालू असणारा कुंभमेळा आपण आजची काही चलचित्र पाहत आहोत। गेल्या 2 दशकांपासून कृष्णा न्यूज आपल्या सेवेत कार्यरत आहे। याचबरोबर YouTube, Instagram, Facebook आणि Google Play Store मध्ये कृष्णा न्यूज ॲप उपलब्ध आहे।